राज्यामध्ये तापमानाचा पारा 45च्या पार पोहोचलाय। ठाण्यामधील शहापूरमध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आलाय। उष्ण वारे उकाड्यानं मुंबईकर देखील हैराण आहेत। तर मुंबई नवी मुंबईतील शहरनिहाय तापमान आपण पाहतोय। मुंबईमध्ये 36.2 अंश सेल्सिअस, विरारमध्ये 38.5, नवी मुंबईमध्ये 39.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। ठाण्यामध्ये 40.2, पनवेलमध्ये 40.7, तर पालघरमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमान। खारघरमध्ये देखील पारा 41.5 वर पोहोचलाय। मुंबईमध्ये 41.1, कल्याण डोंबिवलीमध्ये 41.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर उल्हासनगर बदलापूरमध्ये पारा 42 अंशांवर, अंबरनाथमध्ये 42.5, कर्जतमध्ये 43 वर, मुरबाडमध्ये 43.5, तर वसईमध्ये 43.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर राज्यामध्ये तापमानाचा पारा 45 अंशांच्याही पुढे पोहोचलाय। ठाण्यामधील शहापुरात सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। तर वाढत्या तापमानामुळे मुलांच्या परीक्षा लवकर घेण्याच्या मागणीवर तातडीनं निर्णय घ्या, मुंबई उच्च न्यायालयानं हे आदेश दिले आहेत। वाढत्या तापमानापासून वाचण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत। नागपुरात गर्दी होणारे बस स्थानक, रेल्वे स्टेशनवर तातडीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ढगे आपल्यासोबत आहेत। सुनील, विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सूर्य आग ओकतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सागर, नक्कीच महाराष्ट्रामध्ये आता सूर्य आग ओकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये अकोला हे सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान तिथले पोहोचलेलं आहे। आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांचा जर विचार केला आहे तर सगळे जिल्हे जे आहेत ते 40 पार झालेले आहे आणि 42-43 अंश तापमानाची नोंद या ठिकाणी होत आहे। वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या प्रशासनामार्फत केल्या जाते आहे। हवामान विभागाने सुद्धा 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे। मध्य भारत आणि उत्तर पश्चिम या भागांमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी उष्णतेची लाट असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचेच परिणाम जे आहे ते विदर्भ आणि संपूर्ण महाराष्ट्रावर होताना दिसते आहे। आणि एकंदर जर आपण परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रावर आता सूर्यदेवता कोपली आहे, अशा प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते आहे। विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भ नेहमीच गरम या ठिकाणी वातावरण असते आणि विदर्भाचं तापमान जे आहे ते 45 पर्यंत पोहोचते आहे। आणि आता कुठेतरी ते मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण अकोल्यामध्ये 44.2 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचलेलं आहे आणि पुढचे 2 दिवस जे आहे ते उष्णतेची लाट हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। त्यामुळे या तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा हवामान विभागाने वर्तवली आहे। नक्कीच सुनील, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।